आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मागील 4 ते 5 महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी आंदोलन केल्याच्या नंतर आता मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहे। तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे एवढा मोठा मॉब आहे। हा मॉब सर्व मॉब हा मुंबईच्या दिशेने चालला आहे। मनोज जरांगे पाटील पुढे गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात की हा सगळा मॉब पायी आंतरवाली सराटी इथून आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे। आज घडीला मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातून मराठा समाज बांधव इथं आलेत। जसा जसा हा मॉब पुढे जाणार आहे त्या त्या भागातील जिल्ह्यातील आणि तेथील मराठा समाज बांधव ह्या पायी यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। एकंदरीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेट आता पूर्ण झाला आहे। त्याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये सरकारची कोंडी करणार आहेत आणि त्या दिशेने जरांगे पाटलांचं हे पाऊल पडलेलं आहे। एकंदरीतच या सर्व आंदोलनामुळे सरकार आता याकडे कशा पद्धतीने बघतंय आणि किती लवकर म्हणजे मुंबईमध्ये दाखल होण्याच्या पूर्वीच मराठा आरक्षणाचा निर्णय होतोय की मुंबईत दाखल झाल्याच्या नंतर सरकार यावर निर्णय घेत आहे हे पाहावं लागेल। उमेश वाघमारे, दैनिक सकाळ, आंतरवाली सराटी, जालना। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।